नमस्कार सर्वांना. आजच्या लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज श्रावण महिन्यातला शेवटचा दिवस म्हणजेच बैलपोळा. बैलपोळा म्हटलं की शेतकऱ्यांच्या आवडीचा सण. आमच्याकडे बैल नाही आहेत पण गायी आहेत, तर आम्ही छान असं आजच्या सणानिमित्त गायींना मस्त असा कलर दिला आहे. तृप्तीने पण तिच्या आजोबांना मदत केली गायींना कलर देण्यासाठी. तर आमच्याकडे सध्या 3च गायी आहेत आणि छान असा त्यांना कलर दिला आहे. तर चला मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते की आम्ही गायींना कलर कसा दिलाय तृप्तीने आणि तिच्या आजोबांनी मिळून. तर हे पहा, छान असा कलर दिलेला आहे. जिथं ह्या गाईचं काही ठिकाणी पांढरी आहे, काळी आहे, तर छान कलर दिसतोय. आणि एक गाय जी आहे ती आमची पूर्ण काळी आहे, तर तिच्यावरती कुठलाच कलर लागत नव्हता. तर बाबांनी मस्त घेरू तिच्या शिंगाला लावण्यासाठी कालवलेला होता, तर त्याचे पंजे त्यांनी तिच्या अंगावर उठवले, तर तिला पण कलर लागलाय मस्त. आणि ही पण एक आमची काळी पांढरी गाय आहे, तिला पण रंगीबिरंगी केलंय. तृप्तीने पण त्यांना मदत केली आहे. तृप्तीचे बघा छोटे छोटे हात तिने छापलेले आहेत. हे बघा, हे आहेत तृप्तीचे छोटे छोटे हात. खूप छान असं तिने बाबांना कलर लावायला मदत केली आहे आणि ती पण पूर्ण कलरनी घेरूनही भरलेली आहे. तिने आत्ताच कलर दिलाय आणि ती गेली आहे आता हात धुवायला. तर गाईंचा कलर तुम्हाला कसा वाटला, गाई रंगवलेल्या कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पण तुमच्याकडं बैल आहेत की गाई आहे, तुम्ही त्यांना आज सजवलंय की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अगं तू तुझे हात धुती. इथं लाव. पोळ्याच्या सणानिमित्त घरोघरी आज पुरणाच्या पोळ्यांचा स्वयंपाक असतो. तर आज मी सुद्धा पुरणपोळ्या केल्या आहेत आणि छान असे नैवेद्य तयार केले. तर चला आता मी नैवेद्य भरते आणि देवांना पण आणि गाईंना पण नैवेद्य दाखवते. तर कमेंटमध्ये मला तुम्ही पण सांगा की तुम्ही आज पोळ्याचा स्वयंपाक केलाय की नाही केलाय आणि आजचा पोळ्याचा सण तुम्ही कशा पद्धतीने साजरा केला आहे. तर चला आता आपण नैवेद्य भरून घेऊया.
तर अशा पद्धतीने मी सगळीकडे नैवेद्य दाखवून आली आहे. गाईंना पण छान अशा पुरणाच्या पोळ्या मी खाऊ घातल्या आहेत या ठिकाणी. आणि माझा आजचा जो पोळ्याचा सण आहे या ठिकाणी साजरा झालेला आहे खूप छान अशा पद्धतीने. तर आजचा लॉग आपण या ठिकाणीच थांबूया आणि पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन छानशा लॉगमध्ये. तर उद्याचा लॉग बघायला विसरू नका. उद्याचा लॉग खूप खास आहे कारण आमच्या गावामध्ये बैलपोळा जो आहे तो साजरा केला जातो. गावामध्ये मारुती मंदिर आहे मोठं. तर त्या ठिकाणी ज्या शेतकरी बंधूंकडे बैल आहेत ते त्या ठिकाणी सजावट करून घेऊन येत असतात. तर मी पण ह्यावर्षी पहिल्यांदाच गावातील बैलपोळा बघायला चाललेले आहे. तर जर तुम्हालाही तो बघायचा असेल तर उद्याचा लॉग बघायला विसरू नका. तर चला पुन्हा आपण भेटूया उद्याच्या नवीन लॉगमध्ये. तर तोपर्यंत सर्वांना बाय बाय.